आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चिट्ठी सॉरी गौरव, हे समोर येऊन सांगायची माझी हिंमत झाली नाही. मला माहितीये माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय, वाईटही वाटतंय, पण मी स्वतःला अजून नाही थांबवू शकत. गौरव, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि मला माहिती आहे तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. गौरव, तू IPS ऑफिसर व्हावा ही माझीही तितकीच इच्छा आहे. तू तुला हवा तेवढा वेळ घे आणि आपलं स्वप्न पूर्ण कर. मी तुला डिस्टर्ब नाही करणार. तू अभ्यास कर आणि एक अधिकारी होऊन माझा हात माझ्या आईकडे माग. मला तुझ्याशीच लग्न करायचंय गौरव, आणि त्यासाठी मी तुझी आयुष्यभर वाट बघायला तयार आहे. तुझीच मयुरी. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे का मयुरी, खूप प्रेम आहे. आता तू बघच, मी आपलं स्वप्न पूर्ण करेन आणि मगच तुझा हात मागायला येईन. गिरिजा, हे काय सगळं? सरप्राईज. आपल्या पहिल्या व्हॅलेंटाईन्स डेचं सेलिब्रेशन आहे.
तू केलंयस? हो, मीच केलंय. नाही आवडलं का तुला? आवडलं ना. पण तू हे सगळं कधीपासून? जेव्हापासून तुझ्या प्रेमात पडले तेव्हापासून. खूप छान आहे. सगळी तयारी झालीये, फक्त तुझी कमतरता होती. बस. बस ना. केक कापूया? हा केक तू बनवलायस? मी बनवला नाहीये, आणलाय. अच्छा, सॉरी. थांब, मला फोटो काढू दे. हा क्षण खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. सेल्फी घेऊयात. खूप सुंदर दिसतेस तू. प्लीज. विक्रांत, अरे प्लीज. विक्रांत, कसला विचार करतोयस? नाही, काही नाही. हे सगळं जे तू केलंयस हे पाहून मी भारावून गेलो. खोटं बोलणार आहेस? काय लपवतोयस माझ्यापासून? चॉकलेट्स? गिरिजा, गजरा. विक्रांत, तू एवढं माझ्यासाठी घेऊन आलास, मग देत का नव्हतास? कारण मी तुझ्यासाठी काही स्पेशल नाही आणू शकलो. असं कसं म्हणतोस? तू एवढं सगळं केलंयस आणि मी. विक्रांत, अरे हे चॉकलेट्स, हा गजरा, हे स्पेशल असतं रे माझ्यासाठी. तू एवढं सगळं केलंस गिरिजा, मी काय? विक्रांत, तू माझ्यासाठी जे काही करतोयस ना ते खूप मोठं आहे. हे सगळं काहीच नाहीये रे त्याच्यासमोर.
आणि हे चॉकलेट्स, हा गजरा, हे सगळं माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण हे तू मला प्रेमाने देतोयस. खरं सांगू, खूप काही करायचं होतं तुझ्यासाठी, राहूनच जात आहे. अरे पण तू करतोयस की. तरी पण मी काहीतरी स्पेशल करायला हवं होतं तुझ्यासाठी. तू नाही केलंस म्हणून काय झालं? मी केलं ना. तू केलं काय, मी केलं काय, एकच आहे ना. आणि तू माझ्या सोबत असलास ना तर मी या परिस्थितीत सुद्धा खुश आहे. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे गिरिजा. मोठेपणा नाही, यालाच तर प्रेम म्हणतात ना. विक्रांत, जिथे प्रेम असतं ना तिथे लोक मीठ भाकरी खाऊनही सुखी राहतात रे. आणि मी ह्या चॉकलेट्स मध्येच खुश आहे. नको मला महागडे रेस्टॉरंट्स, महागडे गिफ्ट्स. मला फक्त तुझ्यासोबत हे असे प्रेमाचे क्षण घालवायचे बस. येतंय का लक्षात? विक्रांत, आता असा चेहरा पाडून नको ना बसूस. आता या सगळ्याचा काय उपयोग? नाही. हा, स्माइल. ठीक आहे. काय रे, कट का केलास? घे ना फोन. आता मला कुठलाही डिस्टर्बन्स नको आहे गिरीजा. काही असतं तुझं. जेवूया? हा, काय मागू? थांब. पावभाजी कुठून आणलीस? आणली नाहीये, मी बनवली आहे. बनवली आहे? कसलं सॉलिड प्लॅनिंग केलंस गिरीजा तू. मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आजचा दिवस स्पेशल बनवायचा होता. तुझ्या नवऱ्याला तुझ्या हाताने भरवणार नाही? गिरिजा, खरंच थँक्यू. माझ्यासाठी एवढं केलंस. तुझ्यासाठी नाही, आपल्यासाठी. आपल्यात तुझं माझं असं काही नाहीये रे. कधी कधी ना मला तुझं कुतूहल वाटतं. का? तू कठीण परिस्थितीत सुद्धा अशी स्ट्रॉंग उभी असतेस. काही नाही रे, स्वतःचा स्वतःवर विश्वास असला ना की सगळं निभावून नेता येतं. तुझ्या या स्वभावामुळेच मी तुझ्या प्रेमात पडलो गिरिजा. तू कशी काय ग माझ्या प्रेमात पडलीस? तुझ्या निस्वार्थ भावामुळे, तुझ्या चांगुलपणामुळे, तुझ्यात जे पेशन्स आहेत त्यामुळे. लिस्ट खूप मोठी आहे रे. विक्रांत, अरे सारखे कॉल्स येत आहेत, रिसीव्ह कर. येऊ दे. आता तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं मला काहीच नाहीये. तू पण ना बघ. विक्रांत, फोन घे, काहीतरी अर्जंट असेल. घेतो. हॅलो हॅलो. रेंज नाही वाटतं. बाहेर जाऊन येऊ. हॅलो हॅलो.
काय रे, कोणाचा फोन होता? क्रेडिट कार्ड. आत्ता? त्यांना काय वेळ काळ असतो का? कधी फोन करतात ते. पावभाजी A1 झाली. खूप लकी आहे मी. माझ्या बायकोच्या हाताला उत्कृष्ट चव आहे. आवडली ना तुला? पोटभर खा. व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही एका चहावाल्यावर माझी मीटिंग डन केलीत. सर प्लीज तुम्ही एकदा चहा टेस्ट तर करून बघा. आता असल्या चहाच्या मीटिंग सुद्धा मिस करायच्या का? हे कोण आहेत? शेड्यूल मध्ये यांची मीटिंग लाईन अप होती का? सर हेच तर आहे ते चहावाले. व्हॉट? येस सर. सर मीट मिस्टर विक्रांत. विक्रांत देव सर. सर यांच्याच हातचा चहा खूप ऑसम असतो. सॉरी, मी आता माझा टाइम वेस्ट करू शकत नाही. सर मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ नाहीये, पण मला एक संधी हवी होती सर. मी का द्यावी तुम्हाला संधी? बघा सर, मला माहिती आहे म्हणजे खूप कामं असतील तुम्हाला, पण मला 2 मिनिटं द्या ना सर. ठीक आहे, जे काय आहे ते पटकन बोला. हां सर, तुमच्या कंपनीत 200 एम्प्लॉईज काम करतात. त्यांना सकाळी आणि संध्याकाळी चहा लागतो, म्हणजे 400 कप. सर माझ्यासाठी हा खूप मोठा बिझनेस आहे. अहो, तुमचा बिझनेस वाढावा म्हणून मी का प्रयत्न करायचा? पटेल असं कारण द्या. सर क्वालिटी, चहाची क्वालिटी सर. एकदा माझ्या हातचा चहा पिऊन बघा सर, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा सर, तुम्हाला जर चहा नाही आवडला तर आपण पुढे नको जायला. हां, एकदा चहा पिऊन बघा सर. बरं द्या पटकन, मला पुढे मीटिंग आहेत. हां. हॅलो. हां पाठवतो, मेल पाठवतो. ठीक आहे, आत्ता पाठव. ओके. थर्मासमध्ये अजून चहा आहे का? आहे ना सर, देऊ अजून? नाही. ओके. चहा तर मस्तच आहे, पण माझे काही पार्टनर्स आहे, त्यांच्याशी चर्चा करतो आणि कळवतो. अच्छा ओके. काही हरकत नाही सर, चालेल ना. मी येतो. 1 मिनिट, हा थर्मास इथेच ठेवला तर चालेल का? हो हो बरोबर बरोबर, ठेवतो मी इथे. काय, तुमचा चहा मला आवडलाय, पण एकदा माझ्या पार्टनरला सुद्धा त्याची भुरळ पडू द्या. चालेल ना सर, काही हरकत नाही. थँक्यू सर. वेलकम. थँक्यू. तुम्ही खूप करताय माझ्यासाठी. हो तर थँक्स कसला, त्यात आमचाही फायदा आहेच की. आम्हालाही रोजच्या रोज तुमच्या हातचा फर्स्ट क्लास चहा प्यायला मिळेल. काय येतो. अरे कधी येणार मालक तुझा? येतील, थोड्याच वेळात येतील. अहो बोलवा लवकर, मला त्यांच्याच हातचा चहा घ्यायचा आहे. हो, इथे जवळच गेलेत, येतील. अहो अजून किती वाट बघू, जरा फोन लावून बघा ना. हा, फोन लावून बघतो. हे बघा, हेच दुकानाचे मालक. तेच तर, तुमच्या हातची चहा घ्यायला इकडे थांबलोय आणि तुम्ही गायब. 5 मिनिटं द्या, तुम्हाला गरमागरम चहा देतो. अरे कुठे होतास तू?
तुझ्यामुळे मी आज शिव्या खाल्ल्या असत्या. अरे एका कंपनीचं चहाचं कॉन्ट्रॅक्ट मिळवायला गेलो होतो मी. अच्छा, मिळालं का कॉन्ट्रॅक्ट? कळवतो म्हणाले ते, बघू. टेन्शन घेऊ नको, तुलाच मिळणार कॉन्ट्रॅक्ट. हो रे राजा, हे कॉन्ट्रॅक्ट मिळायला हवं. कारण असे वॉकिंग कस्टमर्सने आपलं काही भागणार नाही रे. तुझं प्लॅनिंग करेक्ट आहे. असं बल्क क्वांटिटी देणारी कॉन्ट्रॅक्ट मिळायला हवी. मी पण बोलतो 1-2 ठिकाणी. प्लीज बोल. आपण चहाचं सॅम्पल पण पाठवू. हां चालेल. हा, काय चहाची चव आहे हो तुमच्या, लाजवाब. थँक्यू. असंच कंपनीच्या बॉसलाही चहा आवडू दे आणि कॉन्ट्रॅक्ट मिळू दे.